नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं सर्व पालकांचं, विद्यार्थी मित्रांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो। सर्व जुन्या पालकांना तर ही गोष्ट माहितीच आहे आणि नवीन पालकांना मी सांगू इच्छितो परत एकदा की दर महिन्याला मी आपल्या सगळ्यांसोबत यूट्यूबच्या माध्यमातून संवाद साधणार आहे। या महिन्यासाठी किंवा वर्षभरामध्ये काय आम्ही करणार आहेत, काय करणार नाहीयेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहेत आणि त्याच्याच बरोबर की तुमचे अधिकार कोणते आहेत, तुम्ही कशा पद्धतीने काम करून घ्यायची आहेत विद्यार्थ्यांकडनं, शिक्षकांकडनं, शाळेकडनं, याची जागृती तुम्हाला व्हावी। माझं कम्युनिकेशन तुमच्या सगळ्यांसोबत राहावं, अत्यंत चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी घडला पाहिजे ह्याच आशेनं आणि अपेक्षेनं करत असताना आपला एक संवाद हा व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या दर महिन्याला मी मीटिंगचं आयोजन करत असतो। आज 18 तारीख आहे, शाळा नुकत्याच चालू झालेल्या आहेत आणि मी आपल्या सगळ्यांच्या भेटीला त्या ठिकाणी आलेलो आहे। नर्सरी पासून 10वी पर्यंतच्या सगळ्या पालकांना मी परत एकदा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं आपल्या सर्वांचं अकॅडमिक इयर 2024 आणि 2025 मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो। सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शिक्षण संस्था कायमच कटिबद्ध असलेली आहे आणि ती कायमस्वरूपी त्याच्यामध्ये राहणार आहे। अनेक लोकांना आम्ही जे काम करतोय ते पटेल न पटेल, परंतु आमचं जे विजन आहे ते जे मी काय बोलून दाखवणार आहे हे अत्यंत क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पुढे जायचं आहे हे आम्हाला त्याच्यामध्ये माहिती आहे। मला आज सांगताना आनंद वाटतो की या शिक्षण संस्थेचं जर ब्रीदवाक्य पाहिलं तर ते ब्रीदवाक्य असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण। आपले विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही तर ते बुद्धिमान झाले पाहिजेत, याच्यासाठी म्हणून शिक्षण हे आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं देण्याचा प्रयत्न हा मागच्या 25 वर्षापासून आपण करतोय। आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये 80 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस, 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 1,500 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, एवढा मोठा परिवार आज आपला त्या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी या सगळ्या लोकांना चांगल्या दर्जाचं शिक्षण, मोफत काही गोष्टी या लोकांना आपल्याला देता आल्या पाहिजेत, म्हणूनचा चांगला प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी करतोय। आज मला सांगताना आनंद वाटतो की 10वीचा निकाल हा याही वर्षी नेहमीप्रमाणे 100% लागलेला आहे। सगळ्या कॅम्पसेसमध्ये बोर्ड लावलेले आहेत, विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले आहेत, कोणाला किती टक्के पडले, कोणाला किती मार्क पडले हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये किती टक्के निकाल लागलेला आहे, प्रत्येक विषयामधला हायेस्ट कोण आहे ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की पहिले तिन्ही आलेले विद्यार्थी हे 90-95% पुढचे आहेत। एवढंच नाही, अनेक जे विषयांमधले जे हायेस्ट आहेत ते 100 पैकी 95 मार्काच्या पुढे असलेली ही सगळी लोक आहेत आणि हे सर्व यश हे सर्व शिकवत असलेल्या शिक्षकांचं आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं आहे असा मानणारा मी माणूस आहे। ज्या वेळेसला शाळेचा निकाल 100% लागतो, विद्यार्थ्यांची टक्केवारी 90%च्या पुढे असते, विद्यार्थ्यांचे विषयाचे लागलेले निकाल हे 95%च्या 95 मार्काच्या पुढे असतात, त्यावेळेसला समाधानाची भावना ही माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे। प्रत्येक शाळेचा विचार जर केला तर किती ऍडमिशन नवीन झाले आणि किती ऍडमिशन सोडून गेले याच्यावरनं एक शाळेचा त्या ठिकाणी दर्जा त्याच्यामध्ये आपण ठरवू शकता। पहिला दर्जा मार्काच्या बाबतीत जो आपण जिंकलेलो आहे त्याच्यामध्ये 100% निकाल, मार्क 95%च्या पुढं, मार्क 90%च्या पुढं, या सगळ्या गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत। दुसरा जर विचार आज आपण केला किती ऍडमिशन गेले तर मला सांगताना आनंद वाटतो की दरवर्षीपेक्षा या वर्षी ऍडमिशनचं सोडून जायचं जे प्रमाण आहे हे 95% कमीवर येऊन फक्त 5% त्या ठिकाणी राहिलेले आहे, ज्याच्यामध्ये जी लोक गेलेली आहेत या सगळ्या लोकांचं स्वतः मी क्रॉस व्हेरिफिकेशन केलंय। कोणी लोक डायरेक्ट पुणे सोडून गेलेली आहेत, कोणी लोक आर्थिक परिस्थितीमुळे कॉर्पोरेशनच्या शाळेत गेली किंवा झेडपीच्या शाळेत गेलेली आहेत किंवा काही लोक जे आहेत ती पुण्यामध्ये म्हणजे आपल्या शाळेपासून जवळपास 10 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये कुणीही त्या ठिकाणी शाळा सोडून गेलेलं नाही। ही आमच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती आनंदाची बातमी आहे आणि याच्यामधून आपण करत असलेल्या कामाची पावती ही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मिळत आहे। आज विद्यार्थी सर्वांगीण विकासाने घडला पाहिजे। आज तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची आज शाळा चालू झालेली, नुकत्याच सगळ्यांच्या शाळा चालू झालेल्या आहेत। या चालू होत असताना प्रत्येक शाळेला येणाऱ्या शनिवारपासून 5 पालकांची सभा,
मुलामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे तुम्हाला सांगायचंय. त्याच्यातून मुलं आपल्याला दोघांना मिळून आपल्याला घडवायची आहेत. 5 पालकांच्या सभा चालू करतो येणाऱ्या शनिवारपासून लगेचच. म्हणजे जी पालकांची तक्रार असते की मोठ्या शाळांमध्ये पालकांना शिक्षक भेटत नाहीत, पालकांना प्राचार्य मुख्याध्यापक भेटत नाहीत, ती गोष्ट आम्ही ठेवलेली नाही. सगळ्या पालकांना एक सूचना माझी या ठिकाणी आहे की दर शनिवारी प्रत्येक वर्गाच्या 5 पालकांना त्या ठिकाणी बोलवलं जातं. हे बोलवल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला त्या ठिकाणी जातो. आणि जर तुम्हाला रोज पालकांना भेटायचं असेल तर सगळ्या मुख्याध्यापकांना भेटायच्या वेळा आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांच्या भेटायच्या वेळेमध्ये जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता. कारण काय की जर दिवसभर ते पालकांनाच भेटत राहिले, 1000 पालक आहेत प्रत्येक शाळेमध्ये, जर ते त्यांना भेटत राहिले तर त्यांनी काम कधी करायचं, शिक्षकांवर कधी लक्ष ठेवायचं, अभ्यासावर कधी लक्ष द्यायचं. म्हणून ठराविक दिलेल्या वेळांमध्ये तुम्ही त्यांना भेटू शकता आणि शाळा भरताना आणि शाळा सुटताना त्यांना भेटू शकता. आणि दर शनिवारी 5 पालकांची सभा असते त्यावेळेसला भेटू शकता. आणि दर महिना अखेरला शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी फक्त पालकांची सभा त्याच्यामध्ये ठेवत असतो. त्या दिवशी शाळा कॉलेज त्या ठिकाणी होत नाही. हे सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. याच्यामध्ये कधी जर तुम्हाला अडचण आली, मुख्याध्यापकाने व्यवस्थित उत्तरं दिली नाही, शिक्षकांनी व्यवस्थित दिली नाही, तर त्यांना रिक्वेस्ट करा. तरी नाही झालं मुख्याध्यापकाकडे तक्रार करा. मुख्याध्यापकाने तुमचं नाही ऐकलं, एकदा रिक्वेस्ट करा. नाही ऐकलं डायरेक्ट तुम्ही माझ्याकडे जरी तक्रार केली तरी देखील त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चालण्यासारख्या आहेत. दुसरा मुद्दा मला या ठिकाणी हे करायचा आहे ते म्हणजे एक वर्ग एक नेता, 1 क्लास 1 लीडर लगेच आम्ही चालू करतोय. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांचे समान व्हावे, हाच सापडे बोध खरा. आज आपण 1 क्लास 1 लीडर चालू करतोय. 10 नेत्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी 10 वर्षामध्ये करायचा, 1ली पासून 10वी पर्यंत, त्यांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत. आणि एखाद्या 10 लोकांमध्ये प्रत्येकाचा एक गुण जरी घेतला या विद्यार्थ्यांनी तरी त्यांचं आयुष्य सुखलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कोणत्याही परीक्षेच्या आधी पहिला पेपर हा 1 क्लास 1 लीडरचा पेपर त्या ठिकाणी असणार आहे. इमिडिएट बेसिसवरती प्रॅक्टिकल चालू केले जाणार आहेत सायन्सचे. इमिडिएट बेसिसवरती कॉम्प्युटर चालू केलं जाणार आहे. 1 जुलैपासून स्पोर्ट्स प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी चालू केल्या जातील. तुम्हाला पालकांना ठरवायचंय की मुलाला डान्समध्ये पाठवायचंय, म्युझिकमध्ये पाठवायचंय, कराटेला पाठवायचंय, कबड्डीला पाठवायचंय, खो खोला पाठवायचंय का, क्रिकेटला पाठवायचंय का, अजून इतर कोणत्या चेसमध्ये का, कॅरममध्ये पाठवायचंय का, टेबल टेनिसला पाठवायचंय, हे तुम्हाला त्या ठिकाणी ठरवायचंय. कारण एक मुलगा कोणत्या तरी एकातच तो प्रावीण्य मिळवू शकतो. उद्याच्याला तेंडुलकरकडे पैसे आहेत म्हणून तेंडुलकरच्या पोराला क्रिकेट सोडून गायनाच्या क्लासला पाठवू शकत नाही. मग तो क्रिकेट बी खेळणार नाही आणि गायन बी करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळं सगळ्या पालकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला टीम बनवायची, आपल्याला बक्षीस आणायची, आपल्याला बाहेर जाऊन आपल्या शाळेचं नाव, आपला झेंडा त्या ठिकाणी रोवायचा आहे. विद्यार्थी कशात तरी एकाच ठिकाणी तो पुढे गेला पाहिजे. म्हणून अभ्यास आणि काहीतरी एक निवडून ते देखील 1 जुलैपासून त्या ठिकाणी चालू होणार. मला सांगताना आनंद वाटतो की तुमच्यातल्या किती लोकांनी तुमच्या मुलांचा विचार केलाय मला माहित नाही, परंतु मी तुमच्या मुलांचा विचार केलाय की तुमचा मुलगा डॉक्टर होणार आहे, इंजिनियर होणार आहे का, उद्या त्याला आर्किटेक्ट व्हायचंय का, काय व्हायचंय. आज तुमच्यातल्या किती लोकांनी विचार केलाय मला माहिती का माहिती नाही की मुलगी MBBS ला जाईल, MD ला जाईल, BAMS ला जाईल, BHMS ला जाईल. करोडो रुपये डोनेशन आहे. तिथं जाऊन आपण असं त्यांना म्हणू शकत नाही काय कन्सेशन द्या आणि हे करा आणि ते करा. काही होत नसतंय. 1 कोटी रुपये डोनेशन आहे. कॅशमध्ये पैसे द्यावे लागतात. नीट नाही काय नाही. करोडो रुपये खिशात असल्याशिवाय डॉक्टरेट तुम्ही करू शकत नाही जर मुलगा हुशार नसेल आणि नीट मध्ये मार्क कमी पडले तर. सांगताना आनंद वाटतो भारत देशामधली एकमेव शिक्षण संस्था आहे की ज्या शिक्षण संस्थेमध्ये मोफत IIT, नीट, JEE 9वीच्या आणि 10वीच्या मुलांना आम्ही गेल्या वर्षी त्या ठिकाणी शिक्षण चालू केलेलं होतं. या वर्षी देखील आम्ही ते चालू केलेलं आहे. 15 तारखेपासून त्याचे क्लासेस ऑलरेडी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चालू झाले. सांगताना आनंद वाटतो की त्याचाच फायदा म्हणून बोर्डातले निकाल एवढे चांगल्या दर्जाचे आलेले आहेत. आणि ह्याच्याकडनं 1 रुपया आम्ही पालकांकडनं घेतलेला नाही, 1 रुपया पालकांना आम्ही मागितलेला नाही. तरी देखील ही माझी मुलं आहेत हा विचार करून 1 कोटी रुपये खिशातले आपण घालून ह्या सगळ्या लोकांना 8-8 लाख 5-5 लाख रुपये पगार ह्या सगळ्या लोकांना देतोय. आणि अशी 10 लोक आपण IIT, नीट, JEE ची लोक त्या ठिकाणी घेतलेली आहेत. जी लोक IIT, नीट, JEE पास झालेले आहेत, जी लोक IIT मद्रास सारख्या ह्याच्यातून पास आउट झालेली आहेत. एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये IIT मद्रास सारख्याची तर मला स्वतःला शिक्षण घ्यायचं म्हणलं तर मी घेऊ शकणार नाही. एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेमधून पास झालेली लोक आज आपण आपल्याकडे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि हे काम
आम्ही त्या ठिकाणी करतोय की गोरगरीब शोषित दलित वंचित समाजातला प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे किंवा पाहिजे त्या क्षेत्रात गेलं पाहिजे, हे काम आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि आज अभ्यास तर चालू होणारच आहे. इमिडिएटली ई लर्निंग चालू होईल. इमिडिएटली प्रत्येक चॅप्टर झालं की त्याच्यावरती टेस्ट होणार आहेत, होमवर्क दिले जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. याच्यातली कोणती जरी गोष्ट नाही झाली तरी तुम्ही या तक्रार करा. अनेक पालक आहेत, मला या ठिकाणी तक्रार करायची की अनेक पालक ज्या पालकांची फी पेंडिंग आहे ती लोक कोणी येत नाही, ते विद्यार्थ्यांचं चांगलं चाललंय का वाईट चाललंय हे विचारायला येत नाही, निकालाला येत नाहीत, कोणत्याही पालक सभेला येत नाहीत. आणि उद्याच्याला एखाद्या विद्यार्थ्यानं काही चुकीचं केलं की मग ते लोक मात्र तक्रार करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की फी हा दुय्यम पार्ट आहे, परंतु मुलाच्या प्रत्येक पालक सभेला प्रत्येक ठिकाणी मुलगा त्या ठिकाणी काय करतोय काय नाही हे विचारायला तुम्ही आलं पाहिजे. एक गोष्ट सगळ्या पालकांनी लक्षात घ्या की मुलगा हा घरी वेगळा वागतो, शाळेमध्ये वेगळा वागतो. हा अनुभव 25 वर्षाचा आहे, हा अनुभव 25,000 विद्यार्थ्यांचा आहे. मला या ठिकाणी अत्यंत नमूद त्या ठिकाणी व्यक्त करायचं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही देखील महिला असेल तर नवऱ्याला बोलताना वेगळं बोलती, चार चौकात बोलताना वेगळं बोलती आणि एकट्यानं बोलताना वेगळं बोलती. आईला बोलताना तुम्ही वेगळं बोलता, वडिलाला बोलताना वेगळं बोलता, मित्रांना वेगळं बोलता, जवळच्या मित्रांना वेगळं बोलता, लंगोट्याला वेगळं बोलता. त्यांना तर शिवाय घातल्याशिवाय कोणी बोलत नाही. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी वेगळं बोलणं चालणं प्रत्येकाचं असतं. मुलगा घरी आईला नमस्कार करतो म्हणजे याचा अर्थ तो बाहेर सगळ्याला नमस्कार करीत असेल ही कुणीही लक्षामध्ये घेऊ नका. आमच्याकडे इकडे पॅराडाईजला एका मुलीनं नस कापून घेतली आणि मग आम्ही पालकाला फोन केला, म्हणलं तुमच्या पुरीनं नस कापून घेतली. आईने विचारलं नाही पोरगी जिवंत आहे का मिली, तिकडूनच बोलायला चालू केलं. तुम्हीच ती लोक ज्यांनी फी मागितली, तुम्हीच ती लोक ज्यांनी त्रास दिला, तुम्हीच ती लोक ज्यांच्यामुळे माझ्या मुलीने नस कापून घेतली. आमच्या लोकांनी त्या मुलीचं व्हिडिओ शूटिंग करून घेतलेलं होतं. मुलीने काय सांगितलं, मला 10वीचा मुलगा मला गर्लफ्रेंड होण्यासाठी बॉयफ्रेंड होण्यासाठी नाही म्हणला म्हणून मी नस कापून घेतली. मग आईला व्हिडिओ दाखवला, मग पुन्हा आई म्हणती हे 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 जाऊ दे जरा, आमच्या हसबंडला कळालं तर तो मला बी मारल आणि तिला पण मारल. अरे म्हणजे काय, आपण काय इथं बांधायला बांध नाही. आपण कशासाठी काम करतोय, आपण विद्यार्थी घडावा याच्यासाठी काम करतोय. उद्या तुमचा विद्यार्थी नापास झाला तरी आमच्या ऍडमिशन मध्ये फरक पडत नाही, पास झाला तरी फरक पडत नाही, लय मार्काने पास झाला तरी फरक पडत नाही. कारण एवढी मोठी संस्था आहे, कुठं ना कुठं अख्ख्या कॅम्पसमध्ये एखादी गोष्ट, जर एखाद्या कॅम्पसमध्ये एखादा मुलगा कुठं झळकला, 12वीला जरी एखादा मुलगा झळकला तरी देखील त्या ठिकाणी ऍडमिशन पहिलीला होऊ शकतं. पहिलीचं एखादं पोरग जसं पॅराडाईज शाळेमध्ये जर तुम्ही विचार केला, एक मुलगा नासाला गेला, त्या नासाची ऍडमिशन पोरग नासाला गेलं म्हणून फार मराठी मीडियमला ऍडमिशन झाले. ही परिस्थिती आहे, हे पालकांनी लक्षात घ्यायचं. आणि म्हणून सर्वांगीण विकासाचे विविध कार्यक्रम आम्ही ठेवतो. प्रत्येक कार्यक्रमाला मुलगा आला पाहिजे, प्रत्येक कार्यक्रमाला पालक आले पाहिजे. आज 6 तारखेला वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या ठिकाणी आदर्श कीर्तन पुरस्कार आपण त्या ठिकाणी घेतला, आदर्श शिक्षण महर्षी पुरस्कार आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिला. कीर्तनकार विविध बोलवले, त्यांनी या सगळ्या लोकांचं समुपदेशन केलं. कीर्तनातून वाईट काहीच होत नाही, चांगलंच होणार आहे. त्याच्यामुळे कीर्तनाचा कार्यक्रम आहे. 14 ऑगस्टला आता आपल्याकडे शौर्य पुरस्कार आहे. ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी प्राण दिले, आर्मीतले लोक बोलवतो, ब्रिगेडियर लेवलची लोक बोलवतो. कधी तुम्ही ब्रिगेडियरला भेटू शकता, एकदा सुद्धा तुमच्यातला कोणी माणूस भेटू शकत नाही. ती लोक, ज्या लोकांना तुम्ही टीव्हीवर बघता, ज्या लोकांना तुम्ही कधी भेटू शकत नाही, हे मुलं, हे लोक तुमच्या मुलांच्या समोर आणण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करतोय. आज 14 तारखेला तो कार्यक्रम होईल. त्याच्यामध्ये ब्रिगेडियर लेवलची लोक येणार, ज्या लोकांना पोलीसमध्ये, पॅरामेडिकल फोर्सेसमध्ये, आर्मीला जायचे त्या लोकांसाठी तो कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर भारूड भजन वक्तृत्व स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहेत. जाधवर करंडक सारखा कार्यक्रम आहे. भारूड भजन वक्तृत्व, पोवाडा, वादविवाद, निबंध या अशा स्पर्धा होतात, ज्याच्यामध्ये 25,000 विद्यार्थी येतात. विविध विषयांवरती हे विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयाचं बक्षीस त्याच्यामध्ये दिलं जातं. 31 तारखेला मातृपितृ देवभाव आदर्श माता पिता पुरस्कार आपण त्या ठिकाणी घेतो, की ज्याच्यामध्ये ज्या लोकांनी आपले मुलं स्वतःची परिस्थिती नसताना घडवली त्याची जाणीव तुमच्या मुलांना झाली पाहिजे. आई बापाने किती कष्टातून एखादा मुलगा घडवला, तो एवढा मोठा झाला, आज त्यांच्या आई बापाला पुरस्कार मिळतोय. मी पण मोठं झालो पाहिजे तर माझ्या आई बापाला पुरस्कार मिळेल. काय वाईट आहे या कार्यक्रमामध्ये? जर उद्याच्याला तुमच्या मुलांनी जर तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिलं, उद्या त्याची बायको आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं माझंच पोरग, आम्ही म्हणत नाही ती माझं आहे, ती पोरग तुमचंच आहे, तर हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हीच सांभाळलेलं आहे. परंतु आज बाजूची परिस्थिती बघा.
2.5 लोकांचं कुटुंब आहे, आजी आजोबांचा पत्ता नाही, उद्या तुमचा मुलगा लग्न झालं, लेकर बाळ झाली, त्याने तुम्हाला सांभाळलं पाहिजे. आता सगळंच चांगलं वाटत असतं, परंतु एक ठराविक काळ येतो, त्या कालावधीमध्ये तुम्हाला त्यावेळेसला आठवेल की आमच्या शिक्षण संस्थेमध्ये असं काहीतरी सांगितलेलं होतं आणि त्यावेळेसला ते करत होते, ते अत्यंत बरोबर आहे. काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये, एका उच्च विद्याविभूषित शिकलेला आहे, पैसा आहे, एका मोठ्या करोडपती व्यक्तीनं त्या ठिकाणी गाडीनं 2 पोरं उडवली. तुम्हाला माहितीये पुण्यातली झालेली घटना. पुण्यातले सगळे बार बंद झाले, पुण्यामध्ये पोलिसांचा रात्री बंदोबस्त. एका मुलामुळे काय झालं, सगळे बार बंद झाले. एका मुलामुळे काय झालं, सगळ्या पोलिसांना ते जिथं जिथं बार आहेत त्याच्या 1.5 किलोमीटरच्या आसपास दारूचं ते स्कॅनिंगचं घेऊन थांबायची वेळ आली, ते कायमस्वरूपी त्याच्यामध्ये आली. एका मुलामुळे काय झालं, त्या मुलाचा बाप जेलमध्ये गेला, त्या मुलाची आई जेलमध्ये असेल किंवा नसेल, त्या मुलाचा आजोबा जेलमध्ये गेला, पोरग जेलमध्ये गेलं, त्या ड्रायव्हर जेलमध्ये गेला. एका मुलामुळे 10 लोक जर जेलमध्ये जात असतील, उच्चाविभूषित व्हायचं काय कारण आहे, काय फायदा आहे, तुमच्याकडे पैसे येऊन काय फायदा आहे. 4-4 कोटीची गाडी आली तरी जर जेलमध्ये जायचं असेल तर मुलाला चांगल्या दर्जाचा संस्कार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. व्यसन मुक्त सगळे विद्यार्थी झाले पाहिजेत. म्हणून दर 31 डिसेंबरला दारू सोडा दूध प्यासारखा कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये घेतो. ह्याच्यात काय आमचा फायदा आहे, काहीच फायदा नाही. त्यामुळे हे जे कार्यक्रम होत आहेत, त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं आहे. सायन्स फेअर सारखे कार्यक्रम असतील की ज्या लोकांना एखादी जर गोष्ट, एखादा मुलगा त्या ठिकाणी करत असेल, एखाद्याला सायंटिस्ट व्हायचं असेल, 10 लाख रुपये विना तारण मी त्या मुलाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप देतोय. आणि ज्या वेळेसला एखादं पेटंट तो मुलगा त्या ठिकाणी तयार करेल, त्यावेळेसला ते विकताना अर्धे पैसे मुलाला आणि अर्धे पैसे मला. आज एखादा झोपडपट्टी मधला विद्यार्थी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये जर चांगली संकल्पना असेल आणि त्याच्याकडे खिशात पैसे नाहीत म्हणून तो मागे नाही राहायला पाहिजे. म्हणून अशा विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देतोय. जादूवर कल्चरल फेस्टिवल सारखा कार्यक्रम आहे, विविध गॅदरिंगचे कार्यक्रम त्या ठिकाणी 1 महिना होतात. एकमेव शिक्षण संस्था आहे की ज्या शिक्षण संस्थेमध्ये 1 महिना स्पोर्ट्सचा कार्यक्रम आणि 1 महिना गॅदरिंगचा कार्यक्रम होतो. प्रत्येक ठिकाणी विविध गोष्टींसाठी पैसे घेतले जातात. आम्ही 1 रुपया फीच्या व्यतिरिक्त कोणत्याही विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेत नाही. एका संस्थेमध्ये गॅदरिंग एका वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी स्पोर्ट, एका वर्षी स्पोर्ट्स, त्याच्या पुढच्या वर्षी गॅदरिंग. असले धंदे आपण करत नाही. प्रत्येकाला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, हे काम आपण त्याच्यामध्ये करतो. सगळे खेळ, सगळे गॅदरिंग 1 महिना चालवण्याचं काम आणि त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती बक्षिसं देण्याचं काम हे आपण अत्यंत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने करतोय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचा सगळ्यांचा शिक्षण संस्थेवरती असलेला विश्वास हा अत्यंत त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. कोणतीही अडचण असेल, या, बसा, डिस्कस करा. येतानाच आपण काहीतरी गुन्हेगाराची भावना, पुढचा माणूस गुन्हेगार आहे म्हणून मनामध्ये काही अशा गोष्टी घेऊन येऊ नका. अडचण काय ती समजून घ्या. तुमचं पण बरोबर असणार आहे, त्याच्या पुढच्याच टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्ही गोष्टी काय आहेत अडचणीचे ते बघा आणि मग त्याच्यातून जर काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल माझ्याकडे या. आपल्याला मुलाला चांगल्या पद्धतीने घडवायचा आहे हेच विचार आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा मला घेत असताना या ठिकाणी सांगायचं की सगळ्या मुलांना युनिफॉर्म कंपल्सरी, बुक्स कंपल्सरी. अनेक पालक मी बघतोय की जी लोक बुक्स घेत नाहीत आणि बुक्स नाही घेतली की वर्षाच्या अखेरीस मीटिंग मध्ये एखाद्या यायचं आणि त्याच्यामध्ये सांगायचं माझ्या मुलांनी हे केलं नाही, माझ्या मुलांनी ते केलं नाही, माझ्या मुलाला हे येतच नाही, माझ्या मुलाला ते जमतच नाही. बुक्स आपण जर वेळेवर नाही घेतल्या, त्यांना जर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करता आली नाही, त्यांना जर त्याच्यामध्ये काही माहिती नसेल तर कशा पद्धतीने मुलाला कोण शिकवणार. त्याचा काय हात धरून ते शाळा काही काय बालवाडी नाहीये. बालवाडीच्या मुलाला जसं हाताने घेऊन शिकवलं जातं तसं 9वी, 10वीच्या, 8वीच्या, 7वीच्या, 5वीच्या पोरांना शिकवलं जाईल हे काही शक्य नाही. त्याच्यामुळे बुक्स नियमाप्रमाणे त्यांना तुम्ही घेऊन द्या, कुठूनही घ्यायचे त्याच्यामध्ये घ्या. आम्हाला आमचे कुठलंही कंपल्शन नाही. आमची बुक्सची यादी आम्ही तुम्हाला देणार, तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलकडनं, वर्ग शिक्षकाकडनं घेऊन जावा. कुठून पुस्तकं घ्यायची घ्या, विकत घ्या, घरात छापा, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आमचा काय पुस्तक विकायचा धंदा नाही. प्रथम. द्वितीय मुद्दा आहे युनिफॉर्म. युनिफॉर्म कंप्लीट असल्याशिवाय शाळेमध्ये कोणालाही एंट्री दिली जाणार नाही. कुणी काही घालून येतंय, ही शिक्षण संस्था आहे. इथं काही कॉर्पोरेशनची, झेडपीची शाळा नाही की कुणी कसंही आलं कसंही चालतंय असं काही त्याच्यामध्ये होणार नाही. त्याच्यामुळं युनिफॉर्म सुद्धा व्हेंडर आहेत त्यांच्याकडनं घ्या. तसं कापड बघा, स्वतः शिवून आणा. स्वतःच्या स्वतः काय करायचं असेल स्वतःच्या स्वतः करा. आम्हाला काही त्याच्यामध्ये अडचण नाही. परंतु युनिफॉर्म, प्रॉपर युनिफॉर्म मध्ये सगळी मुलं त्याच्यामध्ये आली पाहिजे याचा विचार हा तुम्हाला त्या ठिकाणी करायचा. एवढंच नाही, तुमचे सगळे विद्यार्थ्यांची गेल्या वर्षीचे सुद्धा अनेक लोकांचे फी येणं बाकी आहे. आणि मग एखाद्या विद्यार्थ्याला जर फी दे म्हणून सांगितलं किंवा आता आम्ही अशा क्लिअर सूचना दिल्या आहेत की ह्या वर्षीची फी भरायला जो शासनाचा रूल आहे
महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा 2019चा कायदा आहे की जर फी वेळेत नाही भरली तर आपल्याला लेट फी कायद्याने घेता येते. ती लेट फी ती वेळेत नाही भरलं तर ते भरावंच लागणार आहे. कारण जर चांगल्या सुविधा पाहिजे असतील, काय आज इथं लाईट आहे, वेळेत नाही भरली लगेच मीटर काढायला येतात. मी ज्याच्यावरून तुम्हाला बोलतो इंटरनेट, आज शाळेमध्ये जर वेळेत इंटरनेटचं नाही बिल भरलं, एका मिनिटात इंटरनेट कट होणार. इंटरनेट कट झालं, ई लर्निंग बंद होणार. मग तुमच्यात तक्रार येणार, शाळेत लाईट नाही, इंटरनेट नाही, ई लर्निंग नाही, अमकं सांगितलं तमकं सांगितलं, हे बंद झालं ते बंद झालं. जर चांगले शिक्षक पाहिजे असतील, जर आपल्याला चांगल्या दर्जाची सुविधा पाहिजे असतील, वेळेमध्ये फी आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागणार. त्याच्यामुळे जे जुने पालक आहेत ज्यांच्या 2-2, 4-4 वर्षाचे फी राहिलेले आहेत, अनेक असे पालक ज्यांचे 4-4 वर्षाचे फी राहिलेले आहेत, या लोकांनी आज शाळेमध्ये उद्याच्याला यायच्या आधी त्या ठिकाणी जुन्या सगळ्या फी त्या ठिकाणी भराव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे. कारण आपलं 4 वर्षामध्ये 1 रुपयाचं शिक्षण त्या ठिकाणी थांबवलेलं नाही, तरी देखील या सगळ्या सुविधा चालू आहेत. आणि जर चांगली लोक जर आपण त्या ठिकाणी नाही घेतली, आपण जर चांगले त्या ठिकाणी शिक्षक जर नाही घेतली, तुमचाच मुलांचा विकास हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी फीज जी आहे ती वेळेमध्ये त्या ठिकाणी भरावी. सगळे काउंटर चालू झालेले आहेत, फक्त बसमध्ये अडचण आहे. 2 दिवसामध्ये बस रेग्युलर त्या ठिकाणी होतील. त्याचं कारण असं आहे की अनेक पालकांना फोन लावले, पालक म्हणले आम्हाला बस पाहिजे. पुन्हा सकाळी आज ज्या वेळेसला बसेस गेला त्यावेळेसला एकही त्याच्यातलं पोरगं आलं नाही. त्याच्यामुळे ते वर खाली सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत आहेत. मला असं वाटतं येणाऱ्या 2 दिवसामध्ये सगळे बसेसचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील. आपण बसेससाठी अशोक चाटे किंवा तुमचे संबंधित प्रिन्सिपल यांना फोन करा. सगळ्या रूटला त्या ठिकाणी बस येत आहेत आणि संस्थेने देखील स्वतःची बस सेवा चालू केलेली आहे. जी बस सेवा दुसरी जे देतात त्याच्यापेक्षा 200 रुपये कमी आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत की जेणेकरून चांगल्या सुविधा आणि आरटीओने सांगितलेल्या नियमाप्रमाणे आपल्याला सुविधा देता येतील. बाकी जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा आम्हाला कोणालाही काही माहिती नाही, त्यांनी आमच्यासोबत कॉन्टॅक्ट केलेला नाही. कोण बसेस आहेत, कशातून पोरं येत आहेत बाहेर. मी तर बघितलं की काही बसवाले 1-1 किलोमीटर लांब मुलांना उतरवतात आणि ते मुलं चालत येत आहेत. त्याचं कारण काय की त्या बसवाल्यांना भीती काय की शाळेला कळेल की मी या पोरांना घेऊन येतोय किंवा काय होतंय. उद्याच्याला ऍक्सिडेंट झाला, उद्याच्याला जर काय अडचण आली तर त्या लोकांना आम्ही ओळखत नाही. त्याच्यामुळे त्याची जबाबदारी आमची नाही. मी एक वकील या नात्याने आपल्याला सांगतो की ज्या लोकांना संस्थेने अधिकृत केलेलं आहे अशाच लोकांची व्यवस्था तुम्ही बसला म्हणून घ्या. अधिकृत म्हणजे याचा अर्थ काय, आम्ही त्यांच्याकडनं काही पैसे घेत नाही. 1 रुपया कोणत्याही बसकडनं आम्ही कमिशन घेत नाही. असली आम्ही गोष्टी कधीही करत नाहीत. आणि त्याच्यामुळं जी काही अधिकृत करतोय म्हणजे काय, मावशी आहे का, जीपीएस ट्रॅकिंग आहे का, बसची कंडिशन व्यवस्थित आहे का, ह्या गोष्टी जर आम्ही बघितल्या ओके असेल तर तुम्ही त्यांच्या बसने आलात काय नाही आलात काय याशी आम्हाला काही त्याच्यामध्ये अडचण नाही. परंतु जर ह्याच्यातली कोणती गोष्ट नसेल आणि उद्याच्याला जर काय अडचण आली तर त्याला शिक्षण संस्था, संस्था चालक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक कुणीही जबाबदार नाही. हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी अत्यंत प्रकर्षाने त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आपल्या सर्वांचं या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.